विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये असे प्रश्न असतातच. एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 मीटर आहे. त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. हे पर्याय आहेत. या ठिकाणी रस्त्यासहित बागेची जी त्रिज्या आहे, कारण हे 3.5 सेंटीमीटर रुंदीचा रस्ता आहे आणि बागेचा व्यास 42 म्हणजे बागेची त्रिज्या 21. बागेची त्रिज्या 21 आणि रस्त्याची 3.5 म्हणजे 21 आणि 3.5 24.5 रस्त्यासहित त्रिज्या बागेची. आणि या ठिकाणी रस्ता सोडून बागेची त्रिज्या 21. त्यामुळं आपल्याला रस्त्यासहित बागेचे क्षेत्रफळ पाय r1 वर्ग आपण मानलं, वजा करायला पाहिजे पाय r2 वर्ग. पाय r2 वर्ग म्हणजे 21चा वर्ग घाईत राहायचा, r1 वर्ग म्हणजे 24.5चा वर्ग घाईत राहायचा. पाय सामायिक काढला आपण, 24.5चा वर्ग वजा या ठिकाणी 21चा वर्ग. पायची किंमत 22/7 गुणिले 24.5चा वर्ग 600.25 वजा 21चा वर्ग 441. ओके. आपण काय केलं, रस्त्यासहित बागेच्या क्षेत्रफळातून रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ वजाबाकी केली तर रस्त्याचंच क्षेत्रफळ शिल्लक राहतं. त्यामुळे 22/7 गुणले 600.25 वजा 441 159. 25 वजापैकी ते 159. 25 7 1 7. या ठिकाणी 7 दूने 14 उरला 1. 19 झाले. 7 दूने 14 उरले 5. दशांश 7 7 49 उरले 3. 7 5 35. 22 गुणिले 22.75 यांचा गुणाकार मित्रांनो येतोय 500.5. 22.75 गुणिले 22 यांचा गुणाकार 500.5 चौरस मीटर. हे रस्त्याचे क्षेत्रफळ आहे. अचूक पर्याय नंबर 2. असे प्रश्न अचूक सोडवा. धन्यवाद.